नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना शब्दांनी नाही तर आपल्या सकारात्मक कृतीने, शांततेने आणि यशाने उत्तर देणे सर्वात उत्तम आहे. त्यांना खुश करण्यासाठी किंवा वाद घालण्यासाठी वेळ वाया घालवू नका. मग नेमकं अशा लोकांशी कसे वागावे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पहिलं म्हणजे अशा लोकांशी वाद घालणे शक्यतो टाळा. जळणाऱ्या लोकांचा मुख्य उद्देश तुम्हाला डिवचून तुमचा संयम ढळवणे असतो. अशा वेळी शांत राहून व वाद न घालता त्यांना इग्नोर करायला शिका. दुसरी म्हणजे तुमच्या यशाने उत्तर द्या. तुम्ही किती संयमी आहात हे त्यांना तोंडाने सांगण्याऐवजी आपल्या कठोर परिश्रमाने आणि यशाने सिद्ध करा. तुमचं यशच हे सर्वात मोठं उत्तर असेल. तिसरी म्हणजे गोष्टी वैयक्तिक घेऊ नका. लक्षात ठेवा, त्यांचा हा स्वभाव त्यांच्या स्वतःच्या न्यूनगंडातून आलेला असतो. त्यात तुमची कोणतीही चूक नसते. चौथी गोष्ट म्हणजे तुमचे ध्येय गुप्त ठेवा. तुमच्या आनंदाच्या आणि यशाच्या गोष्टी नेहमी निवडक आणि विश्वासू लोकांसोबतच शेअर करा. पाचवी गोष्ट म्हणजे आधी ओळखा मग प्रतिक्रिया द्या. मत्सरी लोकांशी दोन हात करण्याआधी त्यांना ओळखणे सर्वात महत्त्वाचे आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तुमचा खरा शत्रू तोच आहे जो तुमच्या सुखात दुःखी आणि तुमच्या दुःखात आनंदी होतो. बऱ्याचदा ही ईर्ष्या खोटा कौतुकामागे आणि गरजेपेक्षा जास्त मैत्रीपूर्ण व्यवहारामागे लपलेली असते. अशा लोकांना ओळखण्यासाठी स्वतःला हे प्रश्न विचारा. पहिली म्हणजे ते तुमच्या यशांचा मनापासून आनंद साजरे करतात का? दुसरी म्हणजे ते तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल वाईट बोलतात का? आणि तिसरी म्हणजे ते सतत तुमच्या चुका शोधत राहतात का? हे 3 प्रश्न विचारा, मग सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील. 6वी म्हणजे सकारात्मक आणि आनंदी व्यक्तीच्या सहवासात राहा. 7वी गोष्ट म्हणजे तुमचं नशीब कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. तुमच्या आयुष्यातील दुःख हे जळणारे लोक घेऊ शकणार आहेत का? नाही ना. मग ते तुमचं सौंदर्य, बुद्धिमत्ता, चालाकी या गोष्टीसुद्धा घेऊ शकणार नाही. ही गोष्ट जर लक्षात ठेवली ना तर आपण कधीही निराश होणार नाही आणि या लोकांचा त्राससुद्धा होणार नाही आपल्याला. 8वी गोष्ट म्हणजे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्याच बाबतीत या लोकांपेक्षा वरचढ आहात, उजवे आहात. जळणारे लोक नेहमी तुमच्या मागेच असतात, मागच्या पायरीवरच असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 9वी म्हणजे जी व्यक्ती तुमचा हेवा करते ती नेहमी तुमची दुसऱ्यांसोबत तुलना करत असते, तुम्हाला कमी लेखत असते. अशा व्यक्ती सहसा तुमच्या जवळच्याच व्यक्तीपैकी असतात. तुमच्याविषयी वाईट विचार करणाऱ्या व्यक्ती तुमची इतरांबरोबर गोड बोलून नेहमी थट्टा उडवत असतात. 10वी गोष्ट म्हणजे आपला मार्ग किंवा आपली बाजू सत्तेची असेल तर ते कधीही सोडायचं नाही. समोरचा आपल्याला खाली खेचण्याचा कितीही खालच्या पातळीला उतरला तरीसुद्धा आपण त्याच्यासारखं वागायला जायचं नाही. शेवटी गीतेमधील शिकवण लक्षात ठेवायची, नेहमी धर्माचा आणि सत्याचाच विजय होतो, अधर्म आणि असत्याचा नाश होतो. जसं की 5 पांडवाचा विजय झाला आणि 100 कौरवासोबत झालं, अगदी तसंच. म्हणून नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची, समोरच्याला खाली खेचण्यासाठी आपल्याला कटकारस्थान न करण्याची गरज. आपले यश पुरेसं आहे समोरच्याला उत्तर देण्यासाठी. या 10 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर अशा जळणाऱ्या लोकांचा, ईर्ष्या करणाऱ्या लोकांचा त्रास तुम्हाला कधीही होणार नाही. आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.